अक्कलकोट तालुक्यातील तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे न जमा झाल्याने अनेक शेतकरी बांधव व काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। काँग्रेस पक्षाकडून खरडा भाकरी घेऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली। सध्या अक्कलकोट शहरात शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सरकार कमी पैसे देत आहे। शेतकरी बांधवांना 8,500 रुपये इतकीच नुकसान भरपाई मिळाली आहे। सध्या अनेक गावांना बँकेच्या खात्यांमध्ये शेतकरी बांधवांचे पैसे जमा झालेले नाहीत। शेतकरी बांधवांकडून खरडा भाकरी, पिठलं, चटणी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली। सरकारला जाग येणार कधी? एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे। नुकसान जास्त झाले आहे, मात्र शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असल्याने आज काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची बाजू घेऊन तहसीलदार कार्यालय परिसरात खरडा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली। काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली। या ठिकाणी आज दिवाळीच्या धनोत्रय दिवशी आम्ही सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी आम्ही सर्व भारताचं सर्वात मोठं हिंदू सणापैकी एक दिवाळी साजरा न करता आम्ही आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर गेल्या 1.5 महिन्यापासून ज्या प्रकारे अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालं, जे पाण्यानं शेतकऱ्यांचं संसारच वाहून गेले, ते संसार वाहून गेलेले शेतकरी आज आपण या ठिकाणी येऊन चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी केलो। सरकारनं जे आश्वासन दिलं हेक्टरी 17,000 देऊ, सरकारनं शेतकरी अक्कलकोट तालुक्याच्या शेतकऱ्याच्या बांधव अकाउंटमध्ये 1 रुपये सुद्धा या दिवाळीच्या दिवशी घातला नाही। अतोनात शेतकरी हातबल झालाय। शेतकऱ्याची काय मागणी आणि सध्या शेतकऱ्याची आता सध्याची मागणी, ज्या शेतकरीचं नुकसान झालंय त्या शेतकरीचं अतोनात नुकसान झालेल्या शेतकरीच्या अकाउंटवर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत तुम्ही जर ते नुकसान भरपाई टाकलं नाही तर अक्कलकोट तालुक्यामध्ये हा शेतकरी एकही मंत्री आणि एकही आमदारला अक्कलकोट तालुक्यामध्ये फिरू देणार नाही। ही शेतकरीचे बांधवाकडून आम्ही शेतकरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि शेतकरीसाठी आंदोलन करण्यासाठी अहोरात्र झटण्यासाठी आम्ही तयार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यात आला। अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावात आतापर्यंत शेतकरी बांधवांना शासनाचे कुठलेही पैसे खात्यावर जमा झाले नाहीत। यासाठी शेतकरी बांधव ही काळी दिवाळी साजरी करत आहेत। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सातलिंग शटगार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशफाकबाई, काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णाताई मलगोंडा, ज्येष्ठ नेते अरुण जाधव, काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष निशांत कवडे, प्रवीण हतामे, रहीम फुलारी, अमोल पाटील, राहुल गुरु, अनिल उकटाडे, गणेश कदम, श्रीशैल पाटील, खाजप्पा पुजारी, संजय कुमार प्रचंडे, शरणू सुरवसे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।